सोसायटी मॅनेजमेंट सिस्टम. आपल्यापैकी बहुतेक जणांना रहिवासी सोसायटी म्हणजे काय हे माहिती असेलच. शुद्ध मराठीत सांगायचं झाल्यास फ्लॅट सिस्टम हो. बहुधा बरेच जण रहिवासी सोसायटीमध्ये राहत सुद्धा असतील. आपण अशाच एका सोसायटी मॅनेजमेंट सिस्टमवरती काम सुरू करणार आहोत. तर चला मग बघूयात सोसायटी मॅनेजमेंट सिस्टम. नमस्कार मित्रांनो, आशा करतो तुम्ही सर्व मजेत असाल. इंट्रोमध्ये ऐकल्याप्रमाणे आपल्याकडे एक सोसायटी मॅनेजमेंट सिस्टम बनवण्यासाठी क्लायंटची रिक्वायरमेंट आली होती. आपण बराच विचार करून आणि क्लायंटसोबत जवळपास 101 मीटिंग्स करून ठरवलं की आपण एक प्लॅटफॉर्म बनवूयात आणि क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार व्हाईट लेबल सिस्टम बनवूयात. कोणताही नवीन प्रोजेक्ट स्टार्ट करायचा असल्यास सर्वात प्रथम काम म्हणजे प्रोजेक्ट सेटअप करणे. आपण बॅकएंड सेटअप करण्यापासून या प्रोजेक्टला सुरुवात केली. बॅकएंडचा प्रोजेक्ट रन करण्यासाठी सर्व कॉन्फिग फाईल्स ॲड केल्या. या प्रोजेक्ट्सवर आपण एका छोट्या टीमसोबत काम करणार आहोत. काम करताना टीम मेंबर्समध्ये कोडिंग स्टाईल्स आणि स्टँडर्ड्सवरनं हाणामारी होऊ नये म्हणून प्रिटियर कॉन्फिगच्या सेटिंग्स करणे गरजेचे होते. या सेटिंग्स करताना आपल्याला बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं. या अडचणी दूर करण्यासाठी आपण डॉक्युमेंट्स वाचले आणि आपल्या अडचणी दूर झाल्या. अशा प्रकारे आपण बॅकएंड प्रोजेक्ट सेटअप टास्क कंप्लीट केला. गिट रेपॉझिटरी सेटअप. आधी सांगितल्याप्रमाणे आपण एका छोट्या टीमसोबत या प्रोजेक्टवरती काम करणार आहोत. यामुळे आपल्याला कोड शेअर करण्यासाठी एका प्रोफेशनल टूलची गरज होती. बरेच जण म्हटले त्याला काय होतंय, व्हॉट्सॲपवरती कोड शेअर करूयात. मी म्हटलं नसते सल्ले नको आणि गिटहबची निवड केली. आपण गिट रेपॉझिटरी बनवली. रेपॉझिटरीला नाव दिलं. त्यामध्ये मेंबर्स ॲड केले. कोड रेपॉझिटरी पहिल्यांदा अपलोड करताना बराच सेटअप होता. कॉन्फिग सेटिंग्स होत्या. या सर्व गोष्टींचा सेटअप आपण सुरू केला. सर्व रिक्वायर्ड प्रोजेक्ट सेटिंग्स आणि कॉन्फिग्स झाल्यानंतर आपण कोड कमिट केला, कोड पुश केला आणि या प्रकारे आपण गिट रेपॉझिटरी सेटअपचा टास्क कंप्लीट केला. तुम्हाला आमचा प्रयत्न आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज लाईक करा. चला, मी पुढील आठवड्याच्या तयारीला लागतो. तोवर तुम्ही ऐका हे गाणं. H2O